नमस्कार, आपलं नमस्कार. स्वागत आहे. आयकॉन स्टील नम प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर भरत चौधरी सर. सीनियर नमस्कार. इंजिनियर म्हणण्याचं कारण म्हणजे त्यांनी या करिअरमध्ये 35 वर्ष आता पूर्ण करून 36व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. आणि जेव्हा एखादी व्यक्ती सलग अविरतपणे 35 वर्षे एखाद्या क्षेत्रात काम करत असते, त्याच्यातून हे दिसत असतं की त्यांनी आजवर किती मेहनत, कष्ट, जिद्दीनं हा सगळा व्यवसाय चालवला आहे पुढे आणि कसा प्रवास केलेला आहे. तर त्याच संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांना आजवर आलेले अनुभव कसे होते, त्यांनी प्रोजेक्ट कुठले-कुठले पूर्ण केलेले आहेत, भविष्यात ही वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? त्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण पण या फील्डमध्ये यावं? नांद्रे विद्यालय इथं माझं शिक्षण झालं पूर्ण. परत त्यावेळी आम्हाला बाबर सर होते आणि त्यावेळी कॉलेज नव्हते, इंजिनिअरिंग कॉलेज. वालचंद वगैरे जिल्ह्यात एखाद दुसरंच कॉलेज असणार. त्यावेळी ते नवीन वसंतदादांनी त्यावेळी पॉलिटेक्निकला परमिशन दिली. मग त्यावेळी आम्ही लट्टेचं नवीन चालू झालेलं, ते दुसऱ्या वर्षी आम्ही तिथं बाबर सर आम्हाला प्रोत्साहन देत होते, की सिव्हिल इंजिनियर असा आहे, चांगला आहे किंवा आणि आवडही होती सुरुवातीपासून. त्यात आम्ही त्यामुळे ती आवड निर्माण झाली आम्हाला आणि मग आम्ही तिथं मेरिटमध्ये आम्हाला बसलं आणि ॲडमिशन मिळालं. व्हेरी गुड. आणि मग तुमची तिथनं सुरुवात झाली. सुरुवात झाली आमची. बरं, ठीक आहे. पण आता यातला हा एक महत्त्वाचा प्रवास आहे, तो म्हणजे की जसं हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आणि पहिली साईट मिळेपर्यंत प्रत्येक इंजिनिअरच्या आयुष्यात एक स्ट्रगल असतो. आणि मग तो स्ट्रगल कसा होता? मग तुम्ही त्याच्यानंतर सर्व्हिस प्रॅक्टिस कुठं केली आणि ती सोडून पुन्हा तुम्ही मूळगावी जेव्हा परतलात, तेव्हा पहिली साईट करताना काही दडपण आलं, भीती वाटली, कुणाच्या रेफरन्सनं ती साईट मिळाली, कसा होता हा सगळा प्रवास? नाही, सुरुवातीला मी शिक्षण झाल्यानंतर बाहेर पडल्यानंतर त्यावेळी इंजिनियरच नव्हते कोण. बरोबर. अख्खे 20 वर्ष मी आमच्या भागात कोणीच नव्हते. त्यामुळं सुरुवात बाहेर पडल्याच आमचं सुरुवातीलाच आम्हाला साईटा मिळतच गेल्या सुरुवातीला. मग 1-2 वर्ष इथं आम्ही प्रॅक्टिस केलं. पण चांगला अनुभव येण्यासाठी मग सगळे म्हणाले की सर्व्हिस थोडंसं केलेलं चांगलं, म्हणून मग बॉम्बेला मी अरेंजा ग्रुप ऑफ कंपनीज म्हणून होतं, तिथं एक 8 वर्ष सर्व्हिस केलं. मग तिथनं घरच्या अडचणीमुळे परत आम्ही इकडे आलो. परत आल्यानंतर सुद्धा ते फ्लो चालूच राहिला आणि कामं मिळतच गेल्यात. वर्षाला मी एक 20-25 आणि बरेचसे गाव आहेत तिथं, कुंभोज आहेत, सगळ्या आजूबाजूच्या खेड्यात पूर्ण सगळीकडे हे 7-8 गावं आहेत आणि कंटिन्युअस एक 7-8 गावं आपले कंटिन्युअस साईटा चालू असतात. तुम्ही आता म्हणालात तसं तुम्हीच पहिले इंजिनियर होता, कोणीच नव्हते. कॉन्ट्रॅक्टर किंवा मिस्त्रीच्याच कडनं घर बांधणे अशीच कन्सेप्ट होती. बरोबर. मग आम्ही आल्यानंतर थोडंसं लोकांना अट्रॅक्शन होतच, बाबा इंजिनियर म्हटल्यावर थोडंसं फरक पडतोय. बरोबर. मग तो आणि आमच्या भागात काय आता जवळजवळ इंजिनियर असल्याचं कुठलं कामच केलं जात नाही, कोणतंही असून दे. त्यामुळे मग तो प्रॉपर गायडन्स त्यांना मिळू शकते, चांगलं काम त्यांना निदर्शनास आल्यामुळे ते आता इंजिनियर लोकांचं महत्व बरंचसं वाढलं. बरोबर. दुसरं, आता तुम्ही या फील्डमध्ये एवढी वर्ष काम करताय, तर तुम्ही एक बघितलं असेल कदाचित, किंवा तुमचा अनुभव ऐकायचा आहे आम्हाला, की पूर्वी आणि आता अनस्किल्ड लेबर किंवा अकुशल कामगारांचं प्रमाण या क्षेत्रामध्ये कायम जास्त आहे. आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं बऱ्याच धोकादायक सुद्धा ठरू शकतं, काहीतरी चुका घडतात त्यांच्याकडनं. तर मग तुम्ही ही परिस्थिती कशी हाताळली एवढी वर्ष साईटवर? नाही, आता आम्ही कसं करणार, प्रॉपर कोणतंही काम असले आमच्या डोळ्याखाली बघितल्याशिवाय किंवा आम्ही प्रॉपर सुपरविजन केल्याशिवाय कोणतंही काम करू देत नव्हतं. आणि पहिला लेबर जे होते, आता थोडंसं स्किल असून सुद्धा चुका होतात, पण ते पहिला अनस्किल असून सुद्धा ते आपल्या ह्याच्याप्रमाणे काम करत होते. गायडन्स किंवा इंटिमेशन कसं देईन त्याप्रमाणे कामं केली जात होती. पण आता सध्या काय झालंय, स्किल असून सुद्धा थोडंसं निष्काळजीपणा झालाय. त्यामुळे तसं पूर्वीसारखं राहिलं, उलट पूर्वी चांगलं होतं असं माझं पण मत आहे. बरोबर. दुसरं, आता या क्षेत्रात काम करताना आणि रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही जास्त काम करताय, तर बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं एक वाक्य ऐकलं असेल, ते म्हणजे की आमचं बजेट थोडं कमी आहे किंवा एवढ्याच बजेटमध्ये आता बसवून द्या. तर अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुमची जबाबदारी कायम तुम्ही पार पाडलेली आहे, की कायम दर्जेदार घरं बांधणं, जी दीर्घायू टिकते. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? हो, समतोल हा आम्ही राखलाच जातोय. फक्त आमचं थोडंसं कसं होतंय, आरसीसी मध्ये आम्ही काही तडजोडी करत नाही आणि बाकीचं मग इकॉनॉमिकली थोडंसं बाट असतात, ते सगळं थोडंसं मग त्यात कर्टल करून थोडंसं कामं केलं जाते. बरोबर, बरोबर. आणि बॅलन्स ठेवायचा आम्ही प्रयत्न करतोच. होय, होय.
आता एक पुढचा वेगळा प्रश्न आहे, तो हं. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही मागच्या 30-35 वर्षांपासून हे क्षेत्र बघितलेलं आहे, हां. तसा तुम्ही सांगली जिल्ह्याचा पण एक प्रवास बघितलेला हो, आहे. हो, हो. तर सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी हं, येणाऱ्या 10-15 वर्षात हं. तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्रावर जास्त काम झालं पाहिजे, तर सांगली जिल्ह्याचा एक सर्वांगीण विकास होईल आता? नाही, हे इन्फ्रास्ट्रक्चरवरती ज्यादा काम झालं पाहिजे. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा तोच पार्ट आहे. हं, हं. कारण त्याशिवाय विकासच होऊ शकत नाही. बरोबर. पण मग इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करायचं असेल, तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत आता, असं वाटतं तुम्हाला? होय, हे मूलभूत सुविधा आहेत ना, हं, हे सगळ्या रोड म्हणा, ड्रेनेज म्हणा, हं, बाकीचे पाण्याची म्हणा, हे हं. सगळ्या सोयी असल्या तर ते पुढलं सगळ्यात महत्त्वाचे रस्ते. बरोबर. रस्ते असले तर तुमचं सगळ्यात ज्यादा चांगलं ग्रोथ मिळू शकतोय. हं, हं, हं. बरं. दुसरा आत्तापर्यंत हं, पूर्ण केलेल्या प्रोजेक्टपैकी हं. एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो भरपूर भरपूर आहेत, भरपूर आहेत. होय, तर वेगळे पण होतं, काहीतरी नाविन्य होतं. काय हो, सांगाल? हो. आता सगळे आता बंगलो टाइप सगळे बरेचसे आता प्रोजेक्ट चालू आहेत. होय. आता पण एक 5-6 प्रोजेक्ट चालू आहेत कुंभोजला. बरं. अगदी आणि इथं आता चव्हाणचं एक आता जस्ट कंप्लीट झाले. आर.बी. चव्हाण म्हणून आहेत नांदऱ्यात. हं. त्यांचंही प्रोजेक्ट म्हणजे आयडियल झालेले आहेत सगळे. ओके, ओके. पण काही विशेषतः एखाद्या प्रोजेक्टमधली सांगता येईल? काय नाविन्य सांगता येईल? म्हणजे कशा संदर्भामध्ये? त्या बंगल्यात काय नाविन्य होतं? काहीतरी वेगळेपण नाही, केलंय? आता थोडंसं सुरुवातीला मी एक 10-15 वर्षामागं 15-20 वर्ष झाली असतील. हं. 2006 ला एक प्रोजेक्ट केलाय कुंभोजला. जुनी कन्सेप्ट घेऊन केलेलं आहे. कॅव्हिटी वॉलचा वापर करून ते बंगलो उभा केलेला आहे. बरं, थोडंसं आता सुद्धा अजून त्यांचा रिपोर्ट आहे. त्यामुळे तिथं ग्रोथ मिळालं, की बरेचसे आता बंगलो त्या टाईप व्हायलेत. बरं. कॅव्हिटी वॉल म्हणजे काय असते कन्सेप्ट? कन्सेप्ट म्हणजे कसं असतंय, थंडीत आपल्याला थोडंसं उबदारपणा येतोय ओके. आणि उन्हाळ्यात तुम्हाला गारवा जाणवतोय. अच्छा. ही सुरुवातीची कन्सेप्ट आहे. ज्यावेळी हे आपलं डेव्हलप झालेलं नव्हती ते. बरोबर, बरोबर. त्यावेळेला हे करायचे असते. त्यावेळी ते बरं. आणि असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काहीतरी आव्हानं आली, अडचणी आल्या हं. आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? असा एखादा प्रसंग आठवतोय का? नाही, भरपूर आव्हानं येतात. काँक्रीट करताना येतात, कामं करताना येतात, हो. फुटिंग करताना येतात. काही-काही ठिकाणी पाणी लागलेलं असं आहे. असे बरेचसे प्रॉब्लेम येतात. पण ते जिद्दीनं पुढे राहून करून घ्यावंच लागते ते, करावंच लागते ते. बरोबर, बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते, हं. तेव्हा तुम्ही काय गुणवैशिष्ट्ये त्याची बघता आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? ते आता कसं ब्रँड आता तुमचं आता आयकॉन आहे हं. किंवा बाकीचे जे काय हे आहेत. सुरुवातीला आम्ही टेस्ट करून बघत होतो. पहिला सुरुवातीला कसं माइल्ड स्टील होतं, परत टॉर स्टील आलं. परत आता तुमचं टी-एम-टी आलं आता आणि आता टी-एम-टी काय म्हणजे टेस्टच करून घेत होतो आम्ही सुरुवातीला. हं, हं. लॅब टेस्ट करून घेणार आणि त्यात जो रिझल्ट चांगला येईल, तो टॉपमोस्ट येईल तो आम्ही त्याचा वापर करत होतो. बरोबर. त्यामुळे तुम्ही आयकॉन वापरलेला आहेच हो, बऱ्याच आहेच, आहेच, प्रोजेक्टमध्ये. आहेच, आहे. आणि तुम्ही कसं आहे तुमचं हे प्रॉडक्ट आणि सर्व्हिसबद्दल काय फीडबॅक? हो, चांगलं, सगळ्यात चांगलं आयकॉनचं आहे आता सध्या. ओके, ओके. ते आता टॉपमोस्टला आता तुमचं आयकॉनलाच आहे म्हणजे सर्व्हिस चांगली आहे म्हणा किंवा स्टील हे अगदी टॉपमोस्ट आहे. बरोबर. आता अगदी हं, शेवटचा प्रश्न ते हं, म्हणजे या फील्डमध्ये जी नवीन तरुण मुलं हं, येतात, इंजिनिअर्स येतात, हं. त्यांना तुम्ही एक सीनियर म्हणून एवढ्या हं. वर्षाचा अनुभव म्हणून काय सांगाल या क्षेत्रात येण्यापूर्वी? हे पूर्ण सिन्सिअरपणानं कामं करणं गरजेचं आहे. हं, पूर्ण त्याचा अभ्यास करणं, पूर्ण टेक्निकली अभ्यास करणं, ह्या गोष्टी आणि हार्डवर्क हं. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा आणि सगळ्या गोष्टीवर नियंत्रण पाहिजे मुलांचं. बरोबर. तर यश मिळू शकते. क्या बात है! तर ते हं. इंजिनियर भरत चौधरी सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे अभ्यासाला, कष्टाला, ज्ञानाला आणि मेहनतीला पर्याय नाहीये या पर्याय नाही, फील्डमध्ये. पर्याय कारण या फील्डमध्ये साईटवर काम करावं लागतं. इथं साईटवर. ऑफिसमध्ये बसून काही ऑफिसला काम नाहीये बरोबर. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी तुम्हाला संवाद साधावा समजा. लागतो. लेबर असतील, कधी ग्राहक असतील, सप्लायर असतील आणि त्यामुळे या फील्डमध्ये कष्ट आहेत, आव्हानं आहेत आणि त्याला जर सामोरे जाण्याची तुमची तयारी असेल, तर या क्षेत्रात नक्की या. तुम्हाला यश यश नक्की मिळू मिळेल. शकते. हो. धन्यवाद पुन्हा एकदा. आभारी आहे. आपले आभार आणि आभारी आहे. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.